नमस्कार मित्रांनो. तर आजची आपली ट्रिप होती श्री मुरुडेश्वरची. मुरुडेश्वर हे एक कर्नाटकमध्ये ठिकाण आहे. हे इथं आपलं शिवलिंगाचं मोठं मंदिर आहे. इथे प्राचीन मंदिर आहे. तर आम्ही इथं संध्याकाळ झाली, आता 6 वाजलेत. आम्ही रातभर प्रवास केल्यामुळे सकाळ 4 वाजेपर्यंत आराम केला आणि आम्ही 5-6 वाजता आम्ही इथं आलो. एकदम हे बीचवरती ठिकाण आहे मित्रांनो. इथं आपली फॅमिली, छोटे लहान मुलं असतील तर इथं तुम्हाला बीच पण आहे. सगळं तुम्हाला बीच पण दाखवणार आहे. आम्ही बीचवर जातोय. तर हे बघा, आम्ही थोडाफार बीचवर एन्जॉय केला आणि संध्याकाळचे 7 वाजले तर हे लाईटिंग चालू होते आणि ह्या लाईटिंगमध्ये असे तिरंगा असे 5-6 कलर आहेत. तर मस्त वाटते रात्रीच्याला बघाया. हे अतिसुंदर छान वाटतंय. आम्ही एक चला म्हणजे एक सेल्फी घेता आपली, म्हणजे इथे एक सेल्फी घेतला नंबर 1. हे बघा, प्रत्येक जण इथे येते सेल्फी आणि तुम्हाला पार्किंग एकदम त्या ह्याच्यापाशीच तुम्हाला लावायला भेटेल. पार्किंगची पण काही कमतरता नाही मित्रांनो इथं. आणि इथं हॉटेल्स 3 बुक होतात. तुम्हाला हॉटेल पण इथं भेटतील. तर मुरुडेश्वर हेच एक नंबर 1चे ठिकाण आहे इथं फिरण्यासाठी. इथून गोकर्णा जवळच आहे मित्रांनो. 50 किलोमीटर गोकर्णा पण आहे. इथं हवनावर बोटिंग पण आहे. तर आम्ही तिकडे जाणार आहे. तर आमचं आज सकाळी 7:30 वाजता दर्शन झालं आणि आम्ही हे बघा सकाळ शिवलिंगाचं दर्शन घेतलं आपल्या आणि परत आपण इथं आता निघालो आता परतीच्या प्रवासाला. तर तुम्ही पण एकदा इथे नक्की भेट द्या. मुरुडेश्वर टेम्पल कर्नाटक. तर नंबर 1 आहे, प्राचीन मंदिर आहे मित्रांनो. इथं सकाळी 7ला आम्ही नंबर लावला होता. आमचं 7:30 वाजता दर्शन झालं आमचं. तर तुम्ही बघू शकता हे असं आहे मुरुडेश्वर. तर चला मग तुम्ही पण एकदा मुरुडेश्वरला कधी याचा प्लॅन केलात तर इथे आजूबाजूला 3-4 ठिकाणी आहेत फिरायला. तुम्ही इथले ठिकाणी फिरून जाऊ शकता. तर आम्ही पण इथे 3-4 ठिकाणी आता आम्ही इथून आता जाणार आहे गोकर्णाला. इथून गोकर्णा 50 किलोमीटर आहे अगदी. तर हे बघा इथं हॉटेल्स आहे. ते नंबर 1 आहे, आपली सुविधा नंबर 1 होणार आहे. तर धन्यवाद. चला मग भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.